नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे दररोजच्या जीवनामध्ये चालू घडामोडीच्या निगडीत जे काय महत्त्वपूर्ण प्रश्न तयार होतात या प्रश्नांची निर्मिती आपण करत असतो आणि जे प्रश्न तुम्हाला वन लाइनर फॉर्म मध्ये बघायला मिळतात आणि त्यासाठी वेळ न घालवता आपला पहिला प्रश्न काय आहे बघा, की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? तर ती कालचा दिवस आहे, तो जवळपास सर्वांना माहिती असेल। आणि कालचा दिवस म्हणजे तारीख कोणती आहे तर 15 ऑक्टोबर ही तारीख आहे। उत्तर हे असलं पाहिजे। आणि मित्रांनो लक्ष द्या व्यवस्थित, यांचा जर तुम्ही जन्म पाहिला एपीजे अब्दुल कलाम यांचा, तर यांचा जन्म झालेला आहे 15 ऑक्टोबर कोणत्या तारखेला? 15 ऑक्टोबर 1931। कुठे झालेला आहे तर रामेश्वरम, रामेश्वरम, ठीक आहे। कुठे हे? तमिळनाडू, तमिळनाडू या ठिकाणी झालेला आहे। त्यांचा जर तुम्ही मृत्यू पाहिला मित्रांनो, तर त्यांचं निधन कधी झालं होतं तर 27 जुलैला झालं होतं। 27 जुलै म्हणल्यावर हे कुठं कोणती तारीख वर्ष आहे? 2015चं आहे। कुठे तर शिलाँग या ठिकाणी झालं होतं बघा, शिलाँग या ठिकाणी झालं होतं। आणि शिलाँग कुठे आहे मित्रांनो तर मेघालय नावाचं जे राज्य आहे त्या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं, बरोबर आहे। आणि यांचे जे काय पुस्तकं आहेत ते खूप प्रसिद्ध, त्यामध्ये आपण अग्निपंख नावाचं पुस्तक आहे, हे विशेष त्यांचं जे आत्मचरित्र आहे हे सर्वत्र विंग्स ऑफ फायर म्हणून ओळखले जाते। जगभरामध्ये भरपूर विकलं जाणारं ते पुस्तक आहे, बरोबर आहे। अशा पद्धतीने आणि यांना आपण मिसाईल मॅन म्हणतो। कोणते मॅन म्हणतो यांना? मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं। मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं त्यांना ओळखलं जात आहे। आणि मित्रांनो हे जे आहे हे इस्रो मध्ये काम करणारं व्यक्तिमत्व होतं, इस्रो। आणि त्याचबरोबर भारताची जी काय संस्था आहे दुसरी DRDO नावाची जी काय संस्था आहे यामध्ये, आणि यांना जनक देखील म्हटलं जातं। कशाचं बघा, जनक, ज्याला इंग्लिश मध्ये फादर म्हणतात, फादर ऑफ पृथ्वी, काय म्हटलं जातं? पृथ्वी, पृथ्वी नावाचं क्षेपणास्त्र। आणि त्यानंतर पृथ्वी अँड अग्नी नावाचं काय आहे? अग्नी, बघा अग्नी नावाचं क्षेपणास्त्र याचं। आणि यांना बघा लक्षात ठेवा, जी आपण टेस्ट घेतली होती कशाची? ॲटॉमिक बॉम्बची टेस्ट होती, ती कुठे घेतली होती आपण ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा। 2 चाचण्या घेतल्या होत्या, त्या कुठे कुठे झाल्या, कुणाच्या कालावधीमध्ये झाल्या, त्या एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा, तो एक महत्वाचा पार्ट असेल, ओके। आणि 2007 ला लक्षात घ्या की हे एक फॉर्मर माजी राष्ट्रपती होते, फॉर्मर प्रेसिडेंट होते, प्रेसिडेंट, फॉर्मर प्रेसिडेंट, ओके, ऑफ इंडिया। आणि हे कधी होते बरं फॉर्मर प्रेसिडेंट? तर हे 2002, लक्षात ठेवा 2002 ते 2007 या कालावधीमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आणि ते कितवे राष्ट्रपती होते तर 11वे राष्ट्रपती होते। कितवे? 11वे राष्ट्रपती होते, हेही लक्षात राहू द्या, ओके। कळालं सर्वांना? हा महत्वाचा जो काय पार्ट आहे तो आपल्याला कळायला पाहिजे। एवढी माहिती सफिशियंट आहे, एवढी माहिती तुम्ही लक्षात राहू द्या, म्हणजे परीक्षेला काही विचारलं तरी तुम्हाला या पद्धतीने असं सांगता आलं पाहिजे, ओके। जायचं पुढे। नंतर बघा रानू बाला सारस्वती नावाची ही महिला आहे, बघा राऊ बल सारस्वती असं नाव आहे, ते बल सारस्वती। थोडं हे झालेलं आहे इथे, ठीक आहे, टायपिंग मध्ये थोडं मिस्टेक झाली। देवी अशी ही महिला आहे। आणि या महिलेच्या संदर्भात बोलायचं झालं तर यांचं निधन झालेलं आहे, तर निधन हे कितव्या वर्षी झालं, वयाच्या कितव्या वर्षी? तर 97व्या वर्षी निधन झालेलं आहे। तर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, हे कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत? तर या दक्षिण सिनेमाच्या, कोणत्या सिनेमाच्या? बघा दक्षिण सिनेमाच्या पहिल्या प्ले बॅक
सिंगर म्हणून ओळखल्या जातात, ठीक आहे, किंवा गायिका म्हणून ओळखल्या जातात, आणि ज्यांनी म्हणजे ज्याला काय म्हणूयात प्लेबॅक सिंगर प्रथमतःच दक्षिण भारतामध्ये सुरू झालेले आहे, आणि त्यांनी पहिल्या चित्रपटाला आवाज कोणत्या दिला होता, तर ज्या चित्रपटाचं नाव आहे भाग्य लक्ष्मी नाव आहे, भाग्य लक्ष्मी नाव आहे, या चित्रपटामध्ये त्यांचा आवाज आहे जो 1943 चा आहे. ओके, लक्षात आलं तुम्हाला? एवढं लक्षात ठेवा, हे सफिशियंट एवढी माहिती आहे. अभिनेत्री आणि त्याचबरोबर गायक म्हणून काम केलेलं आहे, हा महत्वाचा पॉइंट आहे, हे तुम्हाला परीक्षेत येईल. ओके, जाऊयात पुढे. बघा 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी भारताने कोणतं शहर प्रस्तावित केलेलं आहे किंवा प्रस्थापित केलेलं आहे, किंवा कुठल्या शहरामध्ये ही परिषदेचं आयोजन केलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद. आणि अहमदाबाद कुठे रे बाबा, तर अहमदाबाद हे गुजरातला आहे. कुठलं शहर आहे ते? गुजरात. आता मित्रांनो लक्षात राहू द्या, इथे हे कळालं पाहिजे की राष्ट्रकुल म्हणजे काय, तर राष्ट्रकुल म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये कॉमनवेल्थ असं म्हटलं जाणार आहे, कॉमनवेल्थ. आणि कॉमनवेल्थ काय आहे, तर कंट्रीचा एक संघ आहे बघा, ठीक आहे, कंट्री, कॉमनवेल्थ कंट्रीचा एक संघ आहे. आणि कॉमनवेल्थचा अर्थच होतो ब्रिटिशांचं ज्या ज्या प्रदेशावर राज्य होतं आणि जेव्हा त्यांना स्वातंत्र्य दिलं, लोकशाही त्यांना देऊन टाकली, तेव्हा ब्रिटन स्वतः म्हणलं होतं की आपण सगळेजण एकत्र येऊ, आणि एकत्र आल्यावर काय करू, तर एकत्र आल्यानंतर आपण एक आपला संघ राहू देऊ, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रामध्ये आपण घेवाणदेवाण करू, जेणेकरून आपला विकास आपल्याला करता येईल. आम्ही तुमच्यावरती परत कधीही राज्य करणार नाहीत. आणि मग त्या पद्धतीने आपण 1950लाच कॉमनवेल्थचं राष्ट्रकुल या म्हणजे संघाचं आपण सदस्यत्व स्वीकारलेलं होतं. आता लक्षात ठेवा, एक मुद्दा कायम लक्षात ठेवायचा की राष्ट्रकुल सदस्यत्व जे आहे ते भारताने 1950ला स्वीकारलं. आणि मग पुढे काय झालं, तर याची सुरुवात, या क्रीडांची सुरुवात कधी झाली मित्रांनो माहिती आहे का, तर या क्रीडांची सुरुवात झाली बघा 1930ला. आणि 1930 ते 2030 एवढ्या कालावधीत या बघा 2030 एवढ्या कालावधीत 100 वर्ष पूर्ण होतात. किती वर्ष पूर्ण होतात? 100 वर्ष. म्हणून त्याला काय म्हटलं गेलंय, तर सेंचुरी म्हटलं गेलंय, नाहीतर त्याला शताब्दी म्हणूयात. आपण काय म्हणूयात मराठीत बघा, शताब्दी राष्ट्रकुल स्पर्धा आहेत. या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत, आणि या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धा भारतामध्ये आयोजित होणार आहेत, अहमदाबाद. एकदा काय झालं होतं, 2010ला आयोजन झालं होतं बघा या स्पर्धेचं भारताकडून, आणि कुठे झालं होतं ते नवी दिल्ली या ठिकाणी झालं होतं. हे पण लक्षात राहू द्या, नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आता प्रथमतःच आपण इकडे आयोजित करत आहोत, हे पण लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर पुढे काय झालं, याच्यामध्ये 1954ला बदल झाला होता बघा. त्यानंतर यांच्या नावामध्ये, तेव्हा 1954ला जे काय नाव होतं हे एवढं काय डीप येणार नाही, पण लक्षात राहू द्या 1954ला याचं नाव होतं, याला म्हणायचे ब्रिटिश, बघा ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्स म्हणायचे या स्पर्धेला. तर असं नाव होतं, तर हे नाव थोडंसं चेंज केलं, आणि 1970च्या दरम्यान हे नाव असं झालं होतं बघा, ज्याला ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स असं नाव ठेवण्यात आलं. काय नाव ठेवण्यात आलं बघा, ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स असं नाव ठेवण्यात आलं. ओके. आणि त्यानंतर 90च्या दशकामध्ये, म्हणजे 90 नंतर पण हे चेंज करण्यात आलं बघा.
आणि डायरेक्ट त्याला काय म्हटलं गेलं तर कॉमनवेल्थ म्हटलं गेलं, की बाबा ब्रिटिशांचंच का नाव, एकट्याच का नाव, असं यावरती जरा वाद सुरू झाले. आणि हे नाव बघा कॉमनवेल्थ गेम्स म्हणून असं लक्षात घेतलं गेलं. आता एवढं काय डीप मध्ये तुम्हाला करायची गरज नाही, पण मी सांगितलंय तुम्हाला, हा एक महत्वाचा इथला मुद्दा आहे. आपण पुढे जाऊयात. बघा त्यानंतर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, ज्याला UNDP म्हणतात, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम द्वारा एक काय केलं जातं, एक अहवाल प्रसिद्ध केला जातो, ज्या अहवालाला आपण ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट म्हणतो 2025. बघा ज्याला इन शॉर्ट आपण असं म्हणूयात, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात तर मानव, बघा मानव विकास निर्देशांक म्हटलं जातं. बघा हा निर्देशांक, मानव विकास निर्देशांक 2025. ओके, ज्याला आपण इन शॉर्ट म्हणूयात HDR ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, HDR. आणि HDR मध्ये आपला कितवा नंबर आहे तर आपला नंबर जो आहे तो 130वा आहे. आणि आपला 2024 ला कितवा होता तर 2024 ला म्हणजे मागील वर्षी 133 क्रमांकावरती होतो, आणि आता थोडस आपण खाली आलेलो आहोत. आता लक्षात घ्या, हा जो निकष आहे, हा निकष पूर्ण करण्यासाठी काय केलं जातं माहितीये का, तर इथे काही घटक विचारात घेतले जातात. आणि ते घटक कोणते असतात, त्याच्यामध्ये आपली प्रगती पाहिजे आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आरोग्याचा विचार केला जातो मित्रांनो, आरोग्याचा विचार केला जाणार. त्यानंतर पुढे शिक्षणाचा विचार केला जातो, शिक्षण, बरोबर आहे की नाही. आणि त्यानंतर उत्पन्नाचा विचार केला जातो, याच्यामध्ये संबंधित देशाची कशी प्रगती आहे ते विचारात घेतलं जातं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, वेल्थ म्हणतो याला, बरोबर आहे, वेल्थ. आणि त्यानंतर एज्युकेशन आपण म्हणतो, बघा एज्युकेशन, राईट. आणि त्यानंतर परत पुढे इन्कम आपण त्याला म्हणूयात, इन्कम. ओके, हे फॅक्टर विचारात घेतले जातात आणि तो HDR जो आहे तो काढला जातो. त्याच्यामध्ये आपला एवढा क्रमांक आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात. बघा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला देश कोणता आहे तर तो आयर्लंड हा जो देश आहे हा पहिल्या क्रमांकावर आहे. कोणता देश पहिल्या क्रमांकावर येणार आहे, आयर्लंड हा पहिल्या क्रमांकावरती आहे. आणि त्यानंतर स्वित्झर्लंड जो आहे, नॉर्वे जो आहे हा दुसऱ्या क्रमांकावरती, आणि स्वित्झर्लंड हा तिसऱ्या क्रमांकावरती देश आहे. पहिले 3 देश मी तुम्हाला सांगितले, तेही लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. आणि एकंदरीत किती देशांमध्ये तर 193 देशामध्ये भारताचा नंबर आहे 130वा, हे पण लक्षात राहू द्या. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. बघा इथे काय म्हटलंय, केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन आहेत आणि यांनी शेतकरी प्रशिक्षण व प्रक्रिया केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे. आणि ते कुठे केलेलं आहे तर कोपर या कोणत्या राज्यामध्ये केलंय तर ते कर्नाटक मध्ये केलंय. हा शब्द चुकीचा झालाय, तो जिल्हा आहे कर्नाटक मधला कोपल जिल्हा आहे. तो कोणता जिल्हा आहे, कोपल हा जिल्हा आहे, हेही लक्षात राहू द्या. शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, शेतकऱ्याचा विकास, आर्थिक वृद्धी त्यांची व्हावी म्हणून या उद्देशाने काम केलं जाणार आहे. पुढे जाऊयात. गडचिरोली या ठिकाणी आत्ताच 2 दिवसापूर्वीची घटना आहे, कालच झाले इथे विशेषतः. गडचिरोली या ठिकाणी शरणागती देणाऱ्या माओवादी नेत्याचं नाव काय आहे तर त्यांचं नाव आहे बघा, त्याचं मल्लोजुल्ला वेणुगोपाल राव, ज्याला इन शॉर्ट काय म्हटलं जातं तिकडे सोनू भूपती म्हटलं जातं. आणि याने शरणागती पत्करण्यासाठी आदेश दिले त्याच्या टोळीला, माओवादी टोळी आहे. ओके, गोरिला माओवादी जी काय नक्षलवादी संघटना आहे, तर 61 नक्षलवाद्यांनी काय केलं, शरणागती पत्कारली, ज्यांना आपण 63 लाख रुपये बक्षीस ठेवलेलं होतं. देवेंद्र फडणवीस स्वतः तिकडे गेले होते आणि यांना संविधानाचं पुस्तक, यांच्याकडून शस्त्र घेतले आणि संविधानाचं पुस्तक त्यांना हातामध्ये दिलं. आणि त्यातून असं म्हणजे निश्चित झालं की बाबा तुम्ही आतापासून लोकशाहीला मान्य करा, बरोबर आहे की नाही असं. आणि त्यानंतर पुढे बघा, भारताला 2026-2028 या कालावधी दरम्यान संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत
कितव्या वेळा किंवा कितव्या वेळा नाही, कितव्यांदा बिनविरोध निवड झाली, तर 7व्यांदा आपली बिनविरोध निवड झालेली आहे, लक्षात राहू द्या. आणि बघा संयुक्त राष्ट्र मानव अधिकार परिषद म्हणायला येते, जी बघा संयुक्त राष्ट्रामध्ये जी हे असते महासभा, त्याच्या माध्यमातून निवड होत असते, बिनविरोध आपली निवड झालेली. त्यानंतर पुढे संयुक्त भारताचे स्थायी प्रतिनिधी पण कुठले, तर संयुक्त राष्ट्रामधले, तर कोण आहेत जे या निवडीसाठी आभार व्यक्त करत होते, तर त्यांचं नाव आहे बघा पी हरीश असं नाव आहे, लक्षात राहू द्या. पुढे एक शेवटचा प्रश्न, 2025 मध्ये गोंदिया हा जिल्हा आहे आणि या गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून कुणाची निवड झाली, तर त्यांचं नाव आहे इंद्रनील नाईक असं नाव आहे. आणि बाबासाहेब पाटील हे जे आहेत ते अगोदर या पदावरती विराजमान झालेले होते, त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी राजीनामा दिल्यामुळे यांची निवड झालेली आहे. आजचे प्रश्न इथे समाप्त होतात. अशा पद्धतीने आहे. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि हे जे व्हिडिओ हे बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला या माध्यमातून फायदा होणार आहे. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करा.